नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 9 ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः 6:15 वाजत आलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. सर्वात प्रथम जर आपण पाहिलं सध्याची स्थिती काय आहे. काल सकाळ 8:30 ते आज सकाळ 8:30 दरम्यानचा काय पाऊस झाला. त्यात गडचिरोलीमध्ये मध्यम पाऊस झाला. कोकणात हलका मध्यम, घाटाच्या आसपास हलका मध्यम, मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागातही हलका पाऊस, मराठवाड्यात विखुरलेला हलकासा पाऊस, पश्चिम विदर्भातही हलक्या पावसाच्या नोंदी झाल्या. उत्तर महाराष्ट्रात जळगावच्या आसपासही हलक्या पावसाच्या नोंदी. मात्र दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागांमध्ये हवामान थोडंसं कोरडं पाहायला मिळालेलं आहे. आणि जर आपण पाहिलं की सध्याचे जे सिस्टम्स आहेत, चक्रकारवारे झारखंडच्या आसपास, दुसरं चक्रकारवारे दिल्लीच्या आसपास आणि यातूनच मान्सूनचा आस असल्याचा जो पट्टा गेला आहे, त्यामुळे उत्तरेकडील भारताच्याच भागांमध्ये पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळतो आहे. ऑफशोर आपल्या किनारपट्टीची थोडीशी कमजोर झाली ऑफशोरची परिस्थिती आणि त्यामुळे कोकणातील पाऊसही थोडासा ओसरला आहे. पण आज थोडंसं स्थानिक पातळीवरती ढगनिर्मिती होऊन साधारणतः मराठवाडा किंवा मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये गडगडी पावसाचे ढग हे विकसित झालेले आहेत. आणि हे जे काही ढग आहेत आपण सॅटेलाईट इमेजमध्ये जवळून पाहिलं तर बीड, धाराशिवचे उत्तर भाग, लातूर, सोलापूरमधील काही भागात, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जळगावच्या भागात, धुळ्याच्या भागात हे ढग पाहायला मिळत आहेत. तसेच बुलढाण्याकडे सुद्धा पावसाचे अशा प्रकारचे ढग विकसित झालेत. त्या व्यतिरिक्त गडचिरोलीच्या दक्षिण भागात, भंडारा गोंदियाच्या उत्तरेखील भागांमध्ये पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत. पुणे, साताऱ्याच्या घाटाकडे थोडेसे मध्यम ते जोरदार पाऊस देणारे ढग आहेत. बाकी इतर ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचे ढग दिसत नाहीत. थोडाफार जतचा भाग आहे पूर्वेकडील, या ठिकाणचा थोडासा पावसाचा ढग आहे. आणि हे जे काही ढग आहेत हे पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहेत. त्यामुळे आज रात्री साक्रीच्या आसपास थोडासा हलका पाऊस होईल. धुळ्यात मध्यम पावसाची सरी राहतील. इकडे शिरपूरच्या आसपास पाऊस राहील. चोपडा, यावळ, रावेर या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता राहील. त्यासोबतच जळगाव, जामनेरसह पूर्वेकडील जे तालुके आहेत जळगावच्या, या ठिकाणी पावसाची शक्यता राहील. त्यानंतर भडगावच्या आसपास पावसाचा अंदाज रात्रीसाठी राहील. सोयगाव, सिल्लोडमध्ये पावसाची शक्यता रात्रीसाठी आहे. संभाजीनगर तालुका तसेच पैठणच्या आसपास पावसाची थोडीफार शक्यता आहे. जास्त शक्यता पैठणच्या आसपास नाही, थोडासाच पाऊस होईल. नगरचं पाहिलं तर शेवगावच्या आसपास, पाथर्डीच्या आसपास हलक्या मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच शेजारचा गेवराईच्या आसपासही पावसाचा अंदाज हा पाहायला मिळेल. गेवराई, माजलगावच्या उत्तर भागांमध्ये, तसेच पाटोदा, अंबाजोगाई, कैंजच्या दक्षिण भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे. धारूरच्या आसपास, परळीच्या आसपास पावसाची शक्यता राहील. त्यानंतर लातूरमध्ये रेणापूर, चाकूरच्या आसपास ते पासून ते देगलूरपर्यंत, उदगीर, देगलूरच्या आसपासपर्यंत पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील. धाराशिवच्या कळंब, वाशीच्या उत्तर भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. त्यानंतर लातूरमध्ये अजून काय भाग, शिरूर, अनंतपाळ असेल, या ठिकाणी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे. सोलापूरमध्ये पाहिलं तर सोलापूर, उत्तर सोलापूर, दक्षिण आणि अक्कलकोटमध्ये पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील. जतच्या आसपास पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी राहील. त्यानंतर परभणीचं पाहिलं तर परभणीचे पश्चिमेकडील तालुके, जिंतूरपासून ते सैलू, पारतूर, त्यानंतर सोनपेठ, गंगाखेड या तालुक्यांमध्ये, तसेच परभणी, पूर्णा या तालुक्यांमध्ये सुद्धा रात्री पावसाची शक्यता ही राहील. मेघगर्जनेचा पाऊस असेल. जालन्यामध्ये बऱ्याच भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत. जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात गडगाटी पाऊस सक्रिय आहे आणि हेच ढग थोडेसे पूर्वेकडे अजून जातील. त्यानंतर हेच ढग हिंगोलीतील काही तालुक्यांमध्ये सुद्धा पाऊस देण्याची शक्यता आहे. बुलढाण्याचं जर पाहिलं तर बुलढाण्याचं साधारणतः चिखलीच्या आसपास थोडासा पाऊस होईल. मोठा पाऊस नाही, पण हलका पाऊस होईल. त्यानंतर मेहकरच्या आसपासही पावसाची शक्यता राहील. त्यानंतर मलकापूरच्या आसपास, मोताळ्याच्या आसपासही पश्चिमेकडून, जळगावकडून पावसाचे ढग हे बुलढाण्याकडे येण्याची शक्यता आहे. तसेच गडचिरोलीचं जर पाहिलं तर मुळचेरा तालुक्यामध्ये पावसाचे ढग आहे, जो की पुढे एटापल्लीकडे जाण्याचा अंदाज आहे. भंडारा गोंदियाचे उत्तरेकडील भाग, तुमसर, मोहाडी, गोंदिया या तालुक्यामध्ये थोड्याशा पावसाचे ढग आहेत, मोठे ढग नाहीत. हे साताऱ्याचं पाहिलं तर इकडे वाई, महाबळेश्वरच्या आसपास पावसाचे ढग आहे. त्याला लागून असलेला खेड, पोलादपूर या भागांमध्ये पावसाचे सध्या ढग दाटलेत. आणि या व्यतिरिक्त घाटाच्या आसपास, कोकणाच्या आसपास हलक्या पावसाची सरी राहतील रात्रीसाठी. त्यानंतर इकडे नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी राहील. पुणे, साताऱ्यामध्ये क्वचित थोड्याशा पश्चिम भागांमध्ये हलक्याशा पावसाच्या सरी या पाहायला मिळतील. आणि हे जे काही पावसाचे ढग आहेत पश्चिमेकडून पूर्वेकडे हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळपर्यंतसुद्धा रात्री उशिरापर्यंत पोहोचतील आणि गडघाटी पाऊस देण्याची शक्यता राहील. नांदेडमध्ये सुद्धा जर आपण तालुके सांगितले नसतील तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता ही आज रात्रीसाठी आहे.
ही झाली आज रात्रीची शक्यता. उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या राज्यात जी काही पावसाची शक्यता आहे, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पावसाच्या सरींची शक्यता उद्यासाठी राहील. कोकण आणि घाटाचा भाग असेल म्हणून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट, नाशिक घाट, नगरचे पश्चिमेकडील किंवा घाटाच्या आसपासचे भाग, सांगलीचे पश्चिमेकडील घाटाच्या आसपासचे भाग या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी थोड्यासाठी जोरदार सरी होतील. पण खूप ठिकाणी हा पाऊस नसेल, काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी येत राहतील. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, उत्तर भाग, बुलढाणा, जालना या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं, थोडासा गडगडाटी मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पावसाच्या सरी या पाहायला मिळतील. तसेच धुळे, नंदुरबारचे पश्चिम भाग, नाशिक पश्चिम, पुणे पश्चिम, सातारा पश्चिम, सांगली, कोल्हापूरचे पश्चिम हलक्याशा पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर नगर पूर्वेकडील भाग असेल सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगरचे दक्षिण भाग, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा या ठिकाणी स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती झाली तर कुठेतरी थोडासा गडगडाट आणि पाऊस होईल. मोठ्या क्षेत्रावरती पावसाची शक्यता ही सध्या तर दिसत नाही आणि बऱ्यापैकी काही मॉडेल असेही दाखवू लागलेत की उद्या स्वच्छ सूर्यप्रकाशही या पट्ट्यात बऱ्यापैकी पाहायला मिळू शकतो. त्यामुळे दुपारच्या पुढे जर का ऊन पडून स्थानिक पातळीवर ढग निर्माण झालेच तर थोड्याशा भागांसाठी पावसाची शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता ही उद्यासाठी राहील. हा झाला आपला अंदाज. जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. या ठिकाणी येलो अलर्ट दिला आहे. तसेच पुण्याच्या घाटाकडच्या भागांमध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तर घाट विभाग सोडून पुण्याच्या इतर ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली. रायगडमध्ये सुद्धा एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे असा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तसेच नंदुरबार, धुळे, नाशिक, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मध्यम पावसाची शक्यता वर्तवलेली आहे, पण या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे सध्या तरी दिलेले नाहीत. तसेच जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका तर कुठेतरी हलक्या मध्यम पावसाच्या सरी होण्याची शक्यता वर्तवली. विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या जिल्ह्यांसाठी उद्यासाठी हवामान विभागाने दिलेला नाही. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. सकाळीच आपण आपल्या चॅनलवरती साप्ताहिक अंदाज दिलेला आहे. हवामान विभागाच्या मॉडेल्सनुसार काय या आठवड्यात स्थिती राहू शकते त्याबाबतचे अपडेट दिलेले आहे. अजूनपर्यंत तो व्हिडिओ पाहिला नसेल तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओसुद्धा नक्की पाहून घ्या.